या बाहुलीने आपल्या जीवाची प्राणप्रतिष्ठा लावून आपल्या गोदावरी नदीमध्ये शेतीपंप बाहेर काढण्यासाठी गेलेल्या 3 तरुणांपैकी 2 तरुणांचा स्वतःची साडी फेडून देऊन त्या साडी पाण्यात फेकून दिली असता त्याचा 2 तरुण मुलांचा जीव वाचवला आहे. त्यांना जीवदान दिलेले आहे. अशा ह्या बाहुलीचा महाराष्ट्रातून मोठ्या स्तरातून सोशल मीडियावरून कौतुक होत आहे. या कौतुकाला खरंच त्या मानकरी ठरले आहेत. जसे इतिहासामध्ये हिरेकणी होऊन गेली तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या बाहुलीने त्या 2 मुलांना जीवदान दिलेले आहे. सरकारने सुद्धा याची दखल घेणं ही काळाची गरज आहे. कारण असे लोक समाजासाठी फारच प्रेरक असतात. अशाच नवनवीन चॅनलसाठी आणि अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू. लाईक करा, शेअर करा. थँक्यू. नमस्कार मंडळी, महाराष्ट्र डिजिटल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ही व्यक्ती कोण आहे पाहिलं का मित्रांनो? ही व्यक्ती जवळपास 3 वर्षापासून बेपत्ता असून ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने जी धार्मिक देवदर्शनासाठी नवीन योजना आणली आहे त्यासाठी ह्या योजनेमध्ये ह्यांचा फोटो आढळून आला आणि हा फोटो आढळून आला असता त्यांच्या जवळच्या लोकांनी हा फोटो त्यांच्या मुलाला दाखवला असता त्यातून त्यांची ओळख पटली आली आहे. अशा या ओळखीमधून 3 वर्षापासून बेपत्ता असलेले त्यांच्या मुलाच्या या एका पोस्टरमुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारने जी योजना काढली त्या योजनेमध्ये हे जाहिरातीसाठी दिले असता त्यांच्या मुलाला त्यांच्या वडिलांचा फोटो दिसला असून त्यांना खूप आनंद झाला आहे. अशाच नवीन अपडेटसाठी महाराष्ट्र डिजिटल न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. आणि तुमची कोणतीही जर बातमी द्यायची असेल तर माझ्या अधिकृत विदेशी महिला जिला साखळदंडाने बांधले होते अशी महिला कोकणच्या एका जंगलामध्ये आढळून आली आहे. ही महिला सदरने काही जेवण खाल्लेले नाही. उपाशी असल्यामुळे तिला साधे नीट बोलताही येत नाही. तरी गुराखी चारायला गेला असता ती नाही दिसून आली. यावर सरकारी उपचार ती जी हॉस्पिटलमध्ये चालू आहेत. असे समजते की ती केरळ अथवा किंवा तमिळनाडू राज्यातील रहिवासी असून ती कोकणात कशी आली हे अजून काही समजलेले नाही मित्रांनो. तसेच या कथेवर दुसरे ती मानवी समाज अजूनही किती पाठीमागे राहिला आहे आणि पाठीमागे चालला आहे. आपल्या महाराष्ट्रात नक्की काय घडतंय याचा या गोष्टीवरून विचार करणं सुद्धा कठीण होऊन बसले आहे. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र डिजिटल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू मित्रांनो. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. महाराष्ट्र डिजिटल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरजातीय विवाहातून एक भयानक असे मानवी समाजाला लाजवेल असं कृत्य घडलेलं आहे. मुलीच्या वडील व तिच्या भावाने पूर्ववैमनस्यातून मुलग्याला अत्याचारी कृत्य केलेले आहे. तर या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध होत आहे. अशा ह्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे सरकारचे याकडे विशेषतः लक्ष लागून राहिले आहे. त्यासाठी खबरदारी घेण्याची सरकारची जिम्मेदारी आहे असं त्या मुलीचे म्हणणे आहे. मुलीची आई खूप रडत असून तिलाही खूप या घटनेबद्दल वाईट वाटले आहे.